नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आजच भुजबळ साहेबांना मंत्रिपदाची शपथ दिली. म्हणजे धनंजय मुंडेंना काढल्यानंतर, म्हणजे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावल्यानंतर जी जागा रिकामी होती त्या जागेमध्ये भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलेलं आहे. आता कुठलं मंत्रिपद देत आहे, काय देत आहेत, हा भाग वेगळा आहे. पण भुजबळ साहेबांना मंत्रिपद का दिलं? भुजबळ साहेबांना मंत्रिपद का दिलं? भुजबळ साहेबांना मंत्रिपद कारण ते माळी समाजाचे आहेत, ओबीसी नेता आहेत, म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं. आणि भुजबळ साहेबांची कारकिर्दी मोठी आहे. त्यांनी शिवसेनेपासून कामाला सुरुवात केली. आधी बाळासाहेबांबरोबर होते, मग शरद पवारांबरोबर होते. शरद पवारांबरोबर ते बरेच काळ होते, काँग्रेसमध्ये होते, मग राष्ट्रवादीमध्ये आले जे शरद पवारांबरोबर, आणि आता ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. काय शरद पवारांनी त्यांना मंत्री केलं. पहिल्यांदा मंत्री शरद पवारांनी त्यांना केलं काँग्रेसमध्ये असताना. मग नंतर त्यांना मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद असं सगळं त्यांना ते देत आलेले शरद पवार साहेब. आणि तसंच मागच्या वेळेससुद्धा त्यांना म्हणजे जेव्हा अजित दादा फुटले आणखीन ह्याच्यामध्ये भाजपबरोबर त्यांनी जेव्हा शेकहँड केलं त्यावेळीसुद्धा त्यांना मंत्रिपद होतं. पण नवीन 2024च्या याच्यामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं नव्हतं. आणि त्याच्याबद्दल भुजबळ साहेब खूप नाराज होते. म्हणजे की त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. एक तर म्हणजे भुजबळ साहेबांना मंत्रिपद का द्यायचं याच्यावर माझा स्वतःचा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. की पहिली गोष्ट म्हणजे आता भुजबळ साहेबांचं वय साधारणतः 75च्या आसपास आहे. पण तरी तो अजितदादांचा प्रेरॉगेटिव्ह आहे की त्यांनी मंत्रिपद कोणाला द्यावं, कोणाला नाही द्यावं वगैरे. पण भुजबळ साहेबांनी जे मंत्रिपद दिलेलं आहे ते ओबीसीचे नेते म्हणून दिलेलं आहे. मग ओबीसीचे नेते एक फक्त भुजबळ साहेबच आहेत का? एक फक्त धनंजय मुंडेच आहेत का? धनंजय मुंडेंचं कर्तृत्व आपण बघितलं, ज्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. म्हणजे राजीनामा त्यांना द्यावा लागला, नसता दिला तर त्यांना घरी पाठवलं असतं. तर ती नामुष्की टाळण्यासाठी म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. असो, पण त्याच्यावर भुजबळ साहेबांना का इतर ओबीसी मंत्री होऊ शकत नाहीत का? एक भुजबळ साहेबच मंत्री आहेत, ओबीसी नेते आहेत का? आणि भुजबळ साहेबांनी ओबीसी म्हणून ओबीसींसाठी काय केलं? फक्त मोर्चे काढले, ओबीसीमधनं मराठा आरक्षणाला विरोध केला. ह्याच्या पलीकडे भुजबळ साहेबांवर किती मोठे भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्याच्यावर किती चौकशी झाली. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये राजकारण म्हणून तुम्ही किती गोष्टी दडपायच्या. हा माणूस भुजबळ साहेबांनी काय म्हणतात त्याला, सरस्वती कशाला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी ब्राह्मणांवर टीका केली की शिवाजी संभाजी ही ब्राह्मणांमध्ये नावं नसतात. माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी संभाजी तर ही माळ्यांमध्ये पण नावं नसतात. पण मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. पण त्यांचं कर्तृत्व काय की त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं. मला अजितदादांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे भुजबळ साहेब सोडून दुसरा कोणी ओबीसी नेता नव्हता? नेता नव्हता का दादा तुमच्याकडे? भुजबळ साहेबांवर किती मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते खोटे नाही आहेत. त्यांनी ते कुठल्या ख्रिश्चन बाईचे पैसे घेतले होते, त्या अंजनी दमानियाच्या याच्यामुळे त्यांना ते 9 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसांमुळे त्यांना ते द्यावे लागले. असे किती आहेत? अनेक आहेत. त्यांच्यावर ते आरोप आहेत सगळे. ते 1.5-2 वर्ष माणूस उगीच कोणी जेलमध्ये राहत नाही दादा. तुम्ही दुसरा ओबीसी नेता करा ना. म्हणजे दादांच्या 9 मंत्र्यांमध्ये फक्त 4च मराठा आहेत आणि बाकीचे 5 इतर याच्यातले, म्हणजे मुसलमान आहे, सगळ्या प्रकारची लोक आहेत, आदिवासी आहे. आणि ते दादांचं कौतुक आहे त्याबद्दल. पण दादांनी ओबीसी म्हणून दुसरा कोणतरी द्यावा ना. भुजबळ साहेबच का? आणि मी ओबीसी समाजाला विचारतो की ओबीसी समाजासाठी भुजबळ साहेबांनी काय केलं? म्हणजे आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो, त्याच्यामध्ये फुले हे ओबीसी समाजाचे किंवा माळी समाजाचे, हा जातीय भेद ज्या शरद पवारांनी आणला त्यांनीसुद्धा ओबीसींसाठी काही केलं नाही आहे. फक्त वापरलेले. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा
कामाचा किती टक्का काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे? मला ते धनगर समाजाचे लक्ष्मण हाके त्यांनी भुजबळ साहेबांना पाठिंबा, यांनी भुजबळ साहेबांना पाठिंबा. अरे भुजबळ साहेबांनी ती कुठली महाराष्ट्र नॉलेज सिटी काढली, किती ओबीसी लोकांना फुकट शिकवलं आहे, किती ओबीसी लोकांना भुजबळ साहेबांनी फुकट शिकवलं आहे, किती ओबीसी लोकांना आयुष्यात वरती आणलेलं आहे स्वतः सोडून. का भुजबळ साहेबांना आतमध्ये जावं लागलं? म्हणजे तुम्ही माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की ठीक आहे, ते अजितदादांनी त्यांना बनवलं, पण तुम्ही दादांना सांगू शकत होतात ना की कोणी दुसरी चांगला माणूस द्या तुम्ही. ओबीसी लोकांचं काय भलं केलं भुजबळ साहेबांनी? माझ्यावर भरपूर टीका होणार आहे याच्यावर, आणखीन भरपूर लोक मला शिव्या देणार आहेत वगैरे. माझी तयारी आहे त्याला, माझी काही हे नाही, पण मी खोटं काय बोललो आहे? भुजबळ साहेबांकडे एवढी पॉवर होती. ते जेव्हा PWD मिनिस्टर होते त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस ते सचिव बिचिव काय म्हणायचे. बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी काय म्हणतात त्याला अटक केली, कशासाठी? मग तुम्ही मला एक सांगा का, तुम्हाला सरस्वतीनी त्यांना त्यांची जागा दाखवली, आणि शरद पवार ते तर त्या काय म्हणतात त्याला भ्रष्टाचारांचे म्हणजे जेलमधनं सुटून आल्यानंतर इथे पुण्यामध्ये ती पगडी बदलून, मला तर शरद पवारांचं खरंच कौतुक करावं असं वाटलं त्यावेळेस की त्यांनी ती पुणेरी पगडी काढून ती फुल्यांची पगडी, पण फुल्यांच्या पगडीचा अपमान झाला त्याच्यामध्ये, की अशा भ्रष्टाचारी माणसाच्या डोक्यावर तुम्ही ती पगडी ठेवली. आज फक्त तुमची मेजॉरिटी नाही किंवा हे नाही, ह्याच्यासाठी आज जे डेमोक्रेसीच्या नावाखाली जे चाललेलं आहे ना, हे चुकीचं आहे. अशी भुजबळ साहेबांनी अशा कुठल्या संस्था काढल्या, किती माळी समाजाचं त्यांनी भलं केलं आहे का? ऑन दी कॉन्ट्री त्यांच्या जीवावर जो काही हे चालला आहे, धुडगूस चालला आहे, तो चुकीचा आहे. किती ओबीसी म्हणजे किती साड्यांचं आता ते तिथे येवल्याचे आहेत तुमच्या त्या पैठणीवाल्यांचे किती काय त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. टेक्स्टाईल पार्क काढली आहे का, काय केलं आहे काय त्यांनी? त्यांनी स्वतःसाठी पॉवर प्लांट काढला, तिकडे ते मोठं 100 कोटीचं घर बांधलं, तिथे नॉलेज सिटी काढली, याच्यामध्ये सगळं काही केलं काय. पण भुजबळ साहेबांनी तसं ओबीसी स्वतः सोडलं तर ओबीसी समाजासाठी भुजबळ साहेबांनी काहीही केलेलं नाही. फक्त ओबीसी म्हणून. माझं ओबीसी समाजाला एक काय म्हणतात त्याला प्रांजळ सजेशन आहे की एवढ्या सवलती आहेत तुम्हाला, शिकून मोठे व्हा, तुमच्यापैकी कोणीतरी चांगली लोक या ना. आज ओबीसींचं नेतृत्व करणारी लोक कोण आहेत? भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचा एवढा वारसा लाभला, पण काय वंजारी समाजाचं त्यांनी काय केलं? किती वंजारी समाजाला त्यांनी शिकून आज जी वंजारी समाज जे शिकून पुढे आलेला आहे, जो आज काय म्हणतात त्याला पोलीसमध्ये आहेत किंवा इतर ब्युरोक्रेसीमध्ये जो कुठला हे आहे काय म्हणतात त्याला मोठा वंजारी समाज आहे, त्याला वरती आणण्यामध्ये मुंडे साहेबांनी म्हणजे आपले गोपीनाथ मुंडेंचं मोठं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी म्हणजे जातीसाठी सगळ्यात जास्त कुठल्या नेत्यांनी काय केलं असेल तर तो गोपीनाथ मुंडे. पण त्याच्यानंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनीसुद्धा वंजारी समाजाला अक्षरशः वापरलं. यांनी ओबीसीचं नेतृत्व कसलं ओबीसीचं नेतृत्व? हे असं आजही ओबीसी अशिक्षित आहे, आजही ओबीसी बेरोजगार आहे, आजही ओबीसी वंचित आहे. म्हणजे यांना तुम्ही मंत्रिपद देऊन काय साध्य करणार आहात? फक्त तो अशिक्षित समाज अजून अशिक्षित कसा राहील हेच बघणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचं यांनी काय भलं केलं आहे म्हणून यांना का मंत्रिपद द्यावं? दुसरा कुठतरी चांगला शिकलेला ओबीसी समाजातला माणूस तुम्ही वरती आणा ना. वरती आणायला तुम्हाला कुठल्याही नेत्याला अवघड नाही आहे, आणि दादांना तर अजिबातच अवघड नाही. दादांनी ठरवलं एखाद्याला निवडून वरती आणायचं तर आणला त्यांनी.
पण चांगला माणूस आणा ना दादा तुम्ही. असं भ्रष्टाचाराने कलंकित माणूस नका तुम्ही आणू. आणि त्यांनी जो खरोखर समाजाचं भलं करेल, जो खरोखर समाजाचं भलं करेल. त्यामुळे मला म्हणजे हे ओबीसीचं आज त्या अंजली दमानी यांनी पण ते काय बोललेले आहेत वगैरे, पण छगन भुजबळांना आता काय फक्त आता ते मंत्रिपद मिळाल्यावरमुळे त्यांना थांबलेल्या गोष्टी परत चालू होतील त्यांच्या. परत त्या नाशिकचा पालकमंत्री म्हणून ह्यांना हे असणार, कारण आता कुंभमेळा आहे, खूप मोठ्या प्रमाणावर पैसे येणार तिथे. कुंभमेळ्याचा हा गिरीश महाजनच असायला पाहिजे, दादा भुसे पण नको आणि छगन भुजबळ तर त्याहून नको. ते दादा भुसे पण अजिबातच नको. निदान ह्यांच्यावर वचक तरी त्या संघाचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा आहे. आज एवढंच. धन्यवाद.